नमस्कार. कसे आहात सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ देत. तर माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी देवी देवतांच्या गोष्टी सांगत असते, आपल्या संतांच्या गोष्टी सांगत असते. तर आजही मी एका देवीची गोष्ट सांगणार आहे. तर गोष्टही म्हणू शकाल किंवा माहिती तिच्याबद्दल मी देणार आहे तुम्हाला. तर आज जी देवीची माहिती मी सांगणार आहे त्या देवीचं नाव आहे वासवी कन्यका परमेश्वरी. आज तिचा प्रकट दिन आहे. तर ही देवी, या देवीचा जन्म प्राचीन काळी आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील थानकुसा तालुक्यात पेनुगोंडा या गावात झाला. म्हणून हे श्री वासवी कन्यका देवीचे जन्मस्थान म्हणून ओळखलं जातं. पेनुगोंडा येथे राजा कुसुमश्रेष्ठ आणि राणी कुसुमांबा यांचं राज्य होतं. त्यांना अपत्य नव्हते, बरेच वर्ष अपत्य नव्हते. म्हणून त्यांनी आपले जे गुरु होते भास्कराचार्य त्यांना विचारणा केली की आम्हाला बरेच वर्ष अपत्य नाही, तर त्या अपत्यासाठी आम्ही काय करायला हवं. तर भास्कराचार्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही पुत्र कामेष्टी होम करा. त्यानुसार कुसुमाश्रेष्ठ राजा तो आपल्या राजवाड्यात आला. त्यांनी आपल्या राणीची म्हणजे कुसुमांबाची संमती घेतली आणि त्यानुसार त्यांनी होमाची तयारी केली. पौरोहित्य म्हणून आपले गुरु भास्कराचार्यांना पाचारण केलं. त्यांनी ती विनंती स्वीकार केली. मग पुढे होम करण्यात आला. या होमामुळे सर्व देवदेवता प्रसन्न झाल्या. या देवदेवतांनी त्यांना प्रसाद ग्रहण करायला सांगितलं आणि आकाशवाणी झाली. आकाशवाणीमध्ये सांगितलं की हा प्रसाद ग्रहण केल्यानंतर तुम्हाला अपत्य होईल म्हणून. आणि बाकीचे सगळे देवदेवतांनी त्यांना यथोचित आशीर्वाद दिला. राणी कुसुमांबा यांनी वैशाख शुद्ध दशमी वार शुक्रवार उत्तरा नक्षत्रावर कन्या राशीमध्ये 2 जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असे जुळी मुलं होती. मुलाचं नाव त्यांनी विरूपाक्ष ठेवलं आणि मुलीचं नाव वासवी असं ठेवलं. थोड्या दिवसांत काही काळानुरूप वासवी मोठी होत गेली. त्यावेळेस राजा विष्णुवर्धन हा क्षत्रियांचा राजा होता. तो युद्धामध्ये जिंकून तो परतत होता. परत येत असताना तो पेनुगोंडामध्ये उतरला. तिथं पेनुगोंडामध्ये सगळीकडं हा युद्ध जिंकून आल्याची बातमी होती. त्यामुळं तिथल्या कुसुमश्रेष्ठ राजानं त्याची मिरवणूक काढली, त्याचा आदर सत्कार केला आणि त्याला थोडे दिवस इथंच थांबण्याचा आग्रह धरला आणि त्यानं तो आग्रह मान्य केला. संध्याकाळच्या वेळी परत मिरवणूक होती राज्यातून. त्यावेळेस आपल्या कुटुंबाचा कुसुमश्रेष्ठांनी आपल्या परिवाराची ओळख करून दिली. तर वासवीला विष्णुवर्धननं बघितलं आणि तिच्या तो मोहात पडला. कारण ती दिसायला खूप सुंदर होती. तिचे डोळे, तिचं नाक अति उत्तम, अति सुंदर अशी ती वासवी होती. त्यानंतर तो आपल्या राज्यात परत गेला. त्याने आपल्या राज्यातून कुसुमश्रेष्ठीला वासवीसाठी त्यानं लग्नाची मागणी घातली. विष्णुवर्धन राजाचा हा प्रस्ताव कुसुमश्रेष्ठ राजानं आपल्या राजदरबारात त्यांना हा प्रस्ताव ठेवला. वैश्यचे 714 गोत्रज त्याने बोलवले. इतर वेगवेगळ्या नगरातनं हे 714 गोत्रज आले होते. चर्चा करण्यासाठी बोलवले होते त्यांनी. तर त्यामध्ये 714 जणांचा
14 जणांच्या पैकी 102 जण फक्त गोत्रज हे फक्त राजाशी सहमत होते, पण इतर काही ते सहमत नव्हते. त्या 714 गोत्रजांमध्ये 2 गट निर्माण झाले. 102 गटांचा गोत्रजांचा एक गट निर्माण झाला आणि उरलेल्या गोत्रजांचा एक गट निर्माण झाला. 102 गोत्रजांचा जो गट होता त्यांना आर्यवैश्य असे म्हणून संबोधले जाऊ लागले. विष्णुवर्धन राजाला नकार कळवण्यात आला, पण त्याने विवाह करण्यासाठी मी युद्ध करून वासवीला जिंकून घेईन असं त्याने आग्रह धरला. त्यामुळे राजा आणि प्रजा खूप घाबरले. ही सगळी बातमी वासवीला कळाली. ती म्हणाली, मला युद्ध करणे किंवा रक्तपात होणे हे मला मान्य नाही. आपण दुसऱ्या पद्धतीने युद्धात सामोरे जाऊ असे तिने सांगण्यात आले. राज्यात तयारी करण्यात आली. सर्व नगर सजवण्यात आले. राजा व प्रजेला आणि 102 गोत्रजांना नगरेश्वरच्या मंदिराजवळ जमा होण्यास सांगितले. तेथून सर्वजण वासवी बरोबर गोदावरी नदीकडे जायला निघाले. गोदावरी नदीच्या काठी 102 आणि 103 असे अग्निकुंड तयार करायला सांगितले होते. 102 अग्निकुंडाजवळ 102 गोत्रजांना उभं राहायला सांगितले आणि 103 अग्निकुंडाजवळ खुद वासवी जाऊन उभी राहिली. तिनं सांगितलं, मी या अग्निकुंडामध्ये उडी घेणार आहे, तुम्ही उडी घेणार का? तर सगळे घाबरले गोत्रज. त्यांनी वासवीकडे बघितलं आणि त्यांना कळून चुकलं की ही वासवी सर्वसामान्य मुलगी नाही, तर ही कोणीतरी अफाट शक्ती आहे. वासवीने आपले विश्वरूप दाखवले. ती म्हणाली, मी आदिशक्तीचा अवतार आहे. महिषासुराचा वध, शुंभाचा वध मीच केला. सीतादेवीचे रूपही मीच घेतले. यशोदा मातेच्या पोटी दुर्गा म्हणून मीच जन्माला आले. या कलियुगामध्ये स्त्रियांना संरक्षण देण्यासाठी मी निश्चय केला, म्हणून मी वासवी ब्रह्मचारिणी म्हणून या नावाने वैश्य कुळामध्ये जन्म घेतला. वासवीचे मूळ रूप बघून सर्वांनी तिला नमस्कार केला. माझ्या योजनेची माहिती मिळताच विष्णुवर्धनचा नाश होईल असे तिने सांगितले. त्याच दिवशी म्हणजे माघ शुद्ध द्वितीयेला 102 गोत्रजांनी आणि स्वतः वासवीनं 103 अग्निकुंडामध्ये उड्या घेतल्या. ही बातमी जेव्हा विष्णुवर्धनाला कळाली तेव्हा त्याला खूप धक्का बसला. त्याच्या हृदयाचे आणि डोक्याचे तुकडे तुकडे झाले. त्याने जसे कर्म केले तसे त्याला फळ मिळाले आणि त्याचा अंत झाला. ही बातमी जेव्हा त्याच्या मुलाला कळाली, त्याचा मुलगा नरेंद्र याला कळाली, तेव्हा तो पळत पळत पेनुगोंडा या गावी आला आणि त्याने विरूपाक्ष याच्या पायावर लोळण घेतले. त्यांनी क्षमा मागितली. तर त्याला त्याच्या वडिलांचे जे काही अंत्यविधी होते त्यांनी त्याला करायला सांगितले. तर त्याने ते अंत्यविधी सगळे करून त्याला त्या राज्याचा राजा करून राज्य त्याच्या स्वाधीन केलं. इकडे विरूपाक्षाचं सुद्धा त्यांनी विरूपाक्षाला सुद्धा राजा बनवून पेनुगोंडा हे राज्य त्याच्या स्वाधीन केलं आणि श्री वासवी कनका परमेश्वरीचा पुतळा नगरेश्वर बाहेरच्या मंदिरात उभा करण्यात आला. कशी वाटली ही देवीची
कथा तुम्हाला कशी वाटली ते सांगा. ही नवीन कथा तुम्हाला ऐकल्यानंतर मला कमेंट सांगा. तुम्हाला ही देवी तुम्हाला माहित असेल, तिच्याबद्दल आणि काही माहित असेल तेही सांगा. तर परत भेटूया अशाच एका छान आपल्या गोष्टीनुरूप. आणि अजून काही माझ्याकडे माहिती असेल संतांच्या किंवा देवी देवतांच्या, त्याही तुम्हाला सांगत जाईन. तुम्हाला कोणत्या गोष्टींची आणि कुठल्या देवींची माहिती तुम्हाला माहित असेल तेही मला सांगा. तर या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः.